तर नागपुरामध्ये बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीमध्ये चुरस ही निर्माण झालेली आहे। भाजपाला बुटीबोरी विकास परिवर्तनचं तगडं आव्हान उभं राहिलंय। काँग्रेससह पवार गटाचं बुटीबोरी विकास परिवर्तनाला समर्थन आहे, त्यामुळे भाजपासमोर हे मोठं आव्हान उभं राहिलंय। बुटीबोरी विकास परिवर्तन आघाडीकडून तरुण चेहरे असलेल्या सुमित मेंढेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे। हाय व्होल्टेज असलेल्या बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीत मतदार कोणाच्या हाती सत्ता देणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। भाजपची जी आहे ते बुटीबोरी विकास परिवर्तन पॅनल सोबत होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी जे तरुण आहेत तिथले नगराध्यक्ष उमेदवार सुमित मेंढे आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया। काय सांगाल, परिवर्तनाची नांदी यंदा आपण घडवून आणणार आहात? कारण की अनेक वर्ष या ठिकाणी भाजपची सत्ता होती। हा जिल्हा जर बघितलं असेल तर बावनकुळे, फडणवीस, गडकरी यांचा जिल्हा आहे। अशा वेळी खरंच आपण आपली आरी काम करणार का? ही जी बुटीबोरी परिवर्तन आघाडी आम्ही बनवली आहे ती कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही आहे, कुठल्याही पक्षाच्या समर्थनात नाही आहे। आज जर आपण माझ्यासोबत बघितलं असेल तर सगळ्या पक्षातले सगळे प्रमुख नेते आज आमच्या सोबत आहेत। आणि हे प्रमुख नेते सोबत का बरं आले तर ते एका मुद्द्यावर आले। तो मुद्दा कुठला होता तर बुटीबोरीच्या विकासाचा मुद्दा होता। आजच मी MIDCतनं वॉटरचं जे बिल असतं त्या बिलाची कॉपी मागवली आहे। तुम्ही तो आकडा जर बघाल ना सगळ्यांना आश्चर्य वाटेल। 2,97,00,000 रुपयाचे बिल पेंडिंग आहे। मग हा विकास बुटीबोरीत आज खरंच झालाय का याचे चिंतन आम्ही सगळ्यांनी केलं आणि म्हणून ही आघाडी आम्ही बनवली आहे। मी भारतीय जनता पक्षातच होतो। हे अहमद भाई शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे फार मोठे आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आहेत, हे काँग्रेसचे आहेत। आणि आम्ही सगळ्यांनी आपापला पक्ष सोडून ही बुटीबोरी परिवर्तन आघाडी तयार केली आहे। ती विकासासाठी तर आहेच, पण त्यासोबतच जी मगरुरी वाढून गेली आहे आणि जे दबावाचं राजकारण या ठिकाणी चालू आहे, वरच्या लेवल पासून ते एवढ्या छोट्याशा निवडणुकीपर्यंत प्रचंड जनतेवर दबाव टाकून एकतर्फी निकाल लावण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही ही आघाडी तयार केली आहे आणि आम्ही नक्कीच विजयी होणार। बीजेपी पक्षात असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे समर्थन घेऊन एक परिवर्तन पॅनल या बुटीबोरीमध्ये एका हुकुमशाही विरोधी आणि जसं अध्यक्षांनी सांगितलं की बुटीबोरीमध्ये पाण्याच्या प्रश्नाचे जे 2 करोड समथिंग जे काही लाख रुपये त्याच्यावर 97 लाख रुपये त्याच्याकडे आहे, तर अशा पद्धतीचे राजकारण होतं जे समाज उपयोगी नाही आहे। अशा परिवर्तन या कारणासाठी एक परिवर्तन आघाडी बनवून आम्ही या विरोधात लढाई लढतो। 3 दिवस राहिले आहेत आणि आपण बघू शकता की जे उमेदवार आहेत ते उमेदवार आता घरोघरी जाऊन जे आहेत ते आपले चुनाव चिन्ह जे ते सांगण्याचा प्रयत्न, तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची निवडणूक मानली जाणार आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।